मृत्यू म्हणजे शेवट की सुरुवात? आपण कधी विचार केला आहे का मित्रांनो, की मृत्यूनंतर आपलं काय होतं? आपण ज्या लोकांना गमावलेलं आहे, त्या लोकांचं पुढे काही म्हणजे ते खरंच नाहीसे झाले, की त्यांचं पुढे काहीतरी जन्म झालाय, की अजून काय आहे? आणि आपल्याला सर्वांना ही गोष्ट माहिती आहे, की एक असतं बघा, आता ज्यावेळेस अशा सिच्युएशन होतात, घरात कोणीतरी जेव्हा काय कोणाची डेथ झाली, है ना? तर तेव्हा आपल्या सर्वजण आपण रडतो वगैरे. पण कधीतरी एकांतात ना आपल्याला अशा गोष्टी आठवतात, की खरंच याचा नंतर काही जन्म असेल, की काय कुठे गेला असेल, कुणालाच काही माहिती नसतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे आपल्या तुमच्या आयुष्यातलं एक सर्वात मोठं जे रहस्य आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण उघडणार आहोत मित्रांनो, की मृत्यूनंतर नेमकं काय होतं, ठीक आहे? तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर सुरू करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओ. आता मृत्यू म्हणजे काय? आपण सगळे मृत्यूला घाबरतो, कारण आपल्याला वाटतं की सर्व काही संपलं. पण खरं काय आहे मित्रांनो? मृत्यू म्हणजे हा शरीराचा शेवट असतो, आत्म्याचा नाही. शरीर हे फक्त एक कपड्यासारखं आहे. आज आपण आता ह्या शरीराला आपण घेऊन आलो, ठीक आहे. पण आपला जो आत्मा आहे ह्या शरीराला घेऊन आला. पण पुढे जेव्हा आपण मरण पावतो, आपण ही बॉडी इथून सोडून देतो, तेव्हा पुढच्या जन्मामध्ये आपले हेच शरीर असतं का? नाही, आपण दुसऱ्या शरीराला धारण करतो. जसं कपडे आता खराब झाले, है ना? तर ते कपडे तुम्ही टाकून देता ना, खूप दिवसपर्यंत घालत नाही. तोपर्यंत शरीर जेव्हा पूर्णपणे एकदम आपण म्हणतो ना म्हातारं जेव्हा आपण होतो, तेव्हा शरीर काय होतं ना, ते आता सपोर्ट नाही करत. म्हणून आपल्या आत्मा काय करतो ना, ते शरीराला सोडून देतो. मग शरीर हे फक्त कपड्यासारखं आहे आणि आत्मा काय आहे ना, तो एक ऊर्जा आहे, शाश्वत आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला याची पहिली सांगण्याचा प्रयत्न केला. आपण हे सर्व जेही आहोत ते एनर्जी आहोत, एक ऊर्जा आहोत. आपल्याला ब्रह्मांडामध्ये जर तुम्ही द सिक्रेट बुक वाचली असेल रॉन्डा बर्नची, ठीक आहे, किंवा आपण त्या पुस्तकावरती मी व्हिडिओ नक्कीच म्हणजे बनवेल. त्या सांगेल तुम्हाला की खूप सुंदर पुस्तक आहे मित्रांनो ते. द सिक्रेट म्हणून मॅनिफेस्टेशनचं आहे, व्हिज्युअलायझेशनचं. बऱ्याच लोकांनी वाचलं असेल, नसेल वाचलं तरी सांगेल मी. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सुंदर एक्सप्लेन केलेलं आहे की आपण ऊर्जा आहो ना. तर ब्रह्मांडामध्ये आपल्याला जर कुठली इच्छा मागायची असेल, एखादी विश मागायची असेल, तर शब्दांनी आपण कितीही काही बोला ना, आनंदाचे शब्द पाठवा, काही फरक पडत नाही. पण तेच जर तुमची एनर्जी, म्हणजे आता तुम्ही बोलताय की मी आनंदात आहे, ठीक आहे, आणि मागताना तुम्ही एकदम म्हणजे फार म्हणजे खराब एनर्जीनी ते मागता, ठीक आहे, तर ते ब्रह्मांड त्याला सपोर्ट करत नाही. म्हणून एनर्जीमध्ये हा सर्व गेम चालतो. तर जसं आपण जुने कपडे बदलतो तसंच आत्मा काय करतो, मग शरीर बदलतो. फरक फक्त एवढाच असतो. आपण इच्छा असताना सुद्धा मरू शकत नाही, हे माझ्या गुरूंनीही सांगितलं आहे. तुम्ही म्हणजे मृत्यू आहेच नाही आणि तुम्ही इच्छा असताना मरू शकत नाही. म्हणजे आता विचार करा, आत्म्याचा कारण शेवट आहेच नाही, कारण आत्मा काय करतो ना, पूर्ण आत्मामध्ये विलीन होतो, मुक्त होतो, है ना. म्हणून काय होतं ना, जसं आपण जुने कपडे बदलतो तसं आत्मा काय करतो, शरीर बदलतो. तर आता मृत्यूच्या क्षणी काय होतं? जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा शरीर काय करतं, हळूहळू काम करणं थांबवतं. पण त्या क्षणी काय होतं मित्रांनो, आत्मा काय होतं ना, पूर्णपणे जागृत होतो. आणि जे लोक, मी का बरं तुम्हाला ध्यानावरती एवढी जोर देते, मेडिटेशनवरती, कारण काय होतं बघा, आता नॉर्मल लोकांची जेव्हा मृत्यू होते ना, तर त्याच्या आत्मा पूर्णपणे त्या ध्यानाच्या स्थितीत जात नाही. म्हणून त्याला तो रस्ता एक पूर्ण सापडत नाही. म्हणून म्हणतो ना आपण की बाई आत्मा भटकतो. आपण ऐकलं आहे बऱ्याच वेळा, है ना, आत्मा भटकतो, असं आहे तसं आहे. तर ते खरं तर त्यांना तो रस्ता माहीत नसतं, किंवा त्या साधनेपर्यंत म्हणा, किंवा त्या एक क्षण असतो तो शेवटचा, किंवा ते एक रस्ता असतो त्याच्यापर्यंत ते पोहोचलेले नसतात. म्हणून ही जी ध्यान साधना आहे, हे काय असतं ना, जिवंतपणेच मृत्यू, म्हणजे मृत्यू आल्यावर बरेचसे लोक घाबरतात. तर हे जेव्हा आपल्याला ध्यान साधना जेव्हा आपण करतो तेव्हा मृत्यू आली तर काय होतं ना, ती जी आत्मा आहे ती तिच्या जेही नातेसंबंध असतात त्या बंधनात अडकत नाही. ज्या वेळेस मृत्यू आली तेव्हा ती काय करतं ना, पूर्णपणे तो रस्ता तिचा माहीत असतो आणि त्या सरळ त्या रस्त्याने ती जाते, कुणाचाच वेट करत नाही, ठीक आहे. सोल प्लॅन, सोल पर्पज, हे जे पुस्तकं आहेत याच्यात फार सुंदर एक्सप्लेन केलेलं आहे. मी तेही पुस्तकावरती बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो, खूप इझी वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. सोल प्लॅनमध्ये ना खूप चांगलं सांगितलेलं आहे. सोल पर्पज, सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये पुस्तकं आहेत हे त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर काही लोक म्हणजे मग आता काय होतं ना, पण त्या क्षणी आत्मा काय करतो ना, पूर्णपणे जागृत होतो. काही लोक सांगतात की त्यांना एक प्रकाश दिसतो, एक शांतता जाणवते, आणि मग काय होतं ना, आत्मा शरीरातून बाहेर पडतो, जणू काही आपण स्वप्नातून बाहेर आलोय असं होतं मित्रांनो. आणि हे लोकांना, काही लोकांना कसं पूजापाठमुळे पण होतं, पण ध्यानामुळे ना खूप बेटर रस्ता, म्हणजे एकदम तो म्हणतात ना क्लिअर रस्ता आपल्याला तो समजतो, ठीक आहे. म्हणजे आता
जे लोक ध्यानी नाही आहे त्यांना जर तो प्रकाश दिसला तर ते फक्त हा प्रकाश दिसला, लाईट दिसला असं म्हणतात. पण ध्यानामध्ये हे आपल्याला थर्ड आयनी ह्या सर्व गोष्टी जाणवायला लागतात. म्हणजे तुमचं जे एक्झॅक्ट पर्पज आहे तेथपर्यंत तुम्ही आले ना, त्याच्यानंतर नाही दिसत तुम्हाला काहीच, पण तोपर्यंत तुम्हाला बऱ्याचशा स्वप्नात दिसतात. आपण म्हणतो ना स्वप्नात आज मला असं दिसलं. स्वप्नात म्हणजे तुमची बॉडी तर तिथेच होती, झोपले तर तुम्ही त्याच जागेवर होते, मग कसं काय स्वप्न दिसलं? मग ते जे होतं ना, ती जी सिच्युएशन ती होती ॲस्ट्रल ट्रॅव्हल. म्हणजे तुमची जी सूक्ष्म आत्मा आहे है ना, तिने ती गोष्ट अनुभव केला स्वप्नाच्या माध्यमातून. तर अशा ह्या गोष्टी होत असतात. आणि मग आत्मा काय करतो ना, जेव्हा मृत्यू आला तेव्हा काय करतो, मग शरीरातून बाहेर पडतो, जणू काही आपण एका स्वप्नातून बाहेर आलो है ना. अशा त्या गोष्टी होत राहतात. आता शरीर सोडल्यानंतर आत्मा कुठे जातो बघा, सर्वात महत्त्वाचं, शरीर सोडल्यानंतर आत्मा लगेच नाहीसा होत नाही मित्रांनो, है ना. तो एक स्टेबल जगात प्रवेश करतो. तिथे ना दुःख असतं, ना फिजिकल वेदना असतात है ना, जे आता आपल्याला आपल्या शरीराला ज्या वेदना होतात त्याही नसतात. फक्त एक वेगळीच रियालिटी असते, एक वेगळं सत्य असतं. आत्मा आपल्या विचारानुसार, आपल्या म्हणजे भावनानुसार त्या जगात अनुभव घेत असतो. जर मन शांत असेल तर अनुभव सुंदर असेल, जर मन भीतीदायक असेल तर अनुभव गोंधळलेला असेल है ना. म्हणूनच मी तुम्हाला हे जे सांगते ना आता, की आपण जे वेळेस ध्यानात असतो तर तेव्हा काय होतं ना, जेव्हा आपल्या मृत्यूनंतर आपण ज्या जगात प्रवेश करतो तिथे सर्व ॲस्ट्रल मास्टर असतात. आता ॲस्ट्रल मास्टर म्हणजे कोणते बघा, आता प्रत्येकाचाच एखादा गुरु असतो, एखाद्याला भेटलेला आहे, एखादे जण गुरुच्या शोधात आहेत. ते झाले आपले ॲस्ट्रल मास्टर ज्यांनी बॉडी विकेट केली. जसं की आता आपण असं म्हणू शकतो की आपलं आता फॉर एक्झाम्पल आपण ध्यान करतो, ठीक आहे, ध्यानात आपण खूप अवेअरनेसमध्ये आहे, मृत्यू आपला आला तर जी आपली सूक्ष्म आत्मा आहे ती कोणत्या जगात प्रवेश करेल, जिथे ज्ञानेश्वर महाराज, आपले अक्कलकोटचे महाराज, ठीक आहे, जसे माझे गुरु, हे जे असतात ना, हे झाले ॲस्ट्रल मास्टर. हे तिथे आपलं वेलकम करण्यासाठी असतात. म्हणजे बघा इन शॉर्ट असं मित्रांनो, की काय आहे ना, की तुमच्या जीवनामध्ये जो पर्पज आहे, जो उद्देश आहे, तो तुम्ही कंप्लीट करून आलेला आहात, ठीक आहे. मग त्याच्यामुळे ते तुमचं वेलकम करायला तिथे असतं. आणि ह्या सर्व गोष्टी फॅक्ट आहे. तुम्हाला हे खूप हवेतल्या गोष्टी वाटत असतील, पण ही अवेअरनेस कधी येते ना, हे त्याच वेळेस येते. आणि हे असंच काही गोष्टी नाही आहे मित्रांनो. याच्यावरती ज्या लोकांना स्वप्नाच्या ॲस्ट्रली असे जे मेसेजेस आले ना, त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहेत. त्या पुस्तकांवरती तर अजून आपण गेलेलोच नाही. मी फार नॉर्मल आणि साध्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. ज्यावेळेस मी ते टॉपिक घेईल ना, मग तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल की नेमकं काय आहे, समजलं. तर हे जे आहे आपले तिथे जे ॲस्ट्रल मास्टर असतात हे आपलं स्वागत करायला असं, आणि तिथे गेल्यावर आपल्याला काही पनिशमेंट राहत नाही, खरं आहे. म्हणून काय होतं ना, ज्यावेळेस आपण ह्या जन्मामध्ये शांततेत आहोत त्यावेळेस आपण तिथेही शांततेत असतो, आणि मग पुढचं जे आपला प्रवास असतो तो अजून शांततेत होतो. म्हणजे दुसऱ्या जन्मामध्ये आपल्याला काय करायचं. पण इथे असताना आपण जर गोंधळलेलं आणि मरताना आपण त्याच गोंधळलेल्या अवस्थेतून निघालो, बॉडी आपली विकेट करून, तर मग तेव्हा काय होतं मित्रांनो, तेव्हा आपल्याला अजूनही त्याचाच मग गोंधळलेला जगात आपला प्रवेश होतो. मग तिथे आपल्याला क्लिअरिटी राहत नाही. मग आपली जी लाईफ आहे ती रिव्ह्यू कशी असते बघा, त्या अवस्थेत आत्मा आपलं संपूर्ण आयुष्य पाहतो. आपण काय केलं, कसं जगलो, कोणाला दुखावलं, कोणाला मदत केली, सगळं क्लिअर दिसतं, कारण आत्म्याला सगळं माहीत असतं. फक्त इथे काय होतं ना, जसं आपण जन्म घेतला आणि आईच्या गर्भातून एकदा बाहेर पडलो, तर आपले जन्माचे 3 ते 5 वर्ष, ॲटलिस्ट आपल्याला 3 वर्ष तरी आपण फार अवेअरनेसमध्ये असतो. तेव्हापासून जर म्हणजे त्या जे मुलं असतात लहान, त्या 3 वर्षाच्या पासून जरी त्यांनी 5-5 मिनटं ध्यान केलं ना, तर ते बरोबर त्याच म्हणजे काय म्हणतात त्याच रस्त्याला लागतात आणि बरोबर त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनाची पर्पज समजतात. पण मित्रांनो, नंतर काय होतं ना, जसं जसं आपण मोठं होतो आपल्याला अहंकार वाढतो आणि जी माथ्यावरची जी पट्टी म्हणतो ना, ती पूर्णपणे ब्लँक होती है ना. मग आपल्याला काय आहे ना समोरचं आपल्या आयुष्यातलं तेच दिसत नाही. मग देव काय करतो ना, जो परमात्मा आपण ज्याला म्हणतो, तो आपल्याला इथे तर पाठवतो सर्व गोष्टी करायला, पण मग ही माथ्यावरची पट्टी जी आहे ती पुसून घेतो. पुसतो याच्यासाठी की म्हणजे ते म्हणतो ना की सिक्वेन्स आहे ना, की पिक्चर म्हणजे आता पिक्चर सुरू आहे, पण सॉरी सस्पेन्स आहे त्याच्यामध्ये. आता काय आहे माहीत नाही, म्हणजे तुमच्या जीवनाचा पिक्चर जो एक चित्रपट आहे तो तुम्हाला मग तो क्लिअर समजत नाही. म्हणून जेव्हा मृत्यू होतो आणि आपल्याला आपल्या पूर्ण जीवनाचा आत्तापर्यंत, जन्मापासून आतापर्यंत आपण काय काय केलं त्या सर्व गोष्टी क्लिअर दिसतात. जणू काही एक पिक्चर, जे मूवी चालू आहे ना, जे फिल्म, जे चित्रपट चालू आहे ते दिसतं. आणि त्यावेळी आपण स्वतःलाच काय करतो, जज करतो की खरंच यार
काहीच नाही, शेवट तर तेच आहे ना. मग का आपण याला त्रास दिला, का आपण याला दुखावला? आता तर असं आहे की मी आता काहीच नाही करू शकत. कारण काहीही करण्यासाठी मित्रांनो आत्म्याला एक शरीर पाहिजे. विदाऊट शरीराशिवाय आत्मा कुठलीच गोष्ट करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत कुणालाच होतावीपर्यंत प्रयत्न करायचा की दुखवायचं नाही. त्याचं कर्म त्याच्यासमोर, आपण आपले कर्म नाही वाढवायचे. आणि तुम्हाला कुठे रस्ता दाखवायचा तो ते परमेश्वर पाहतो. तुम्ही स्वतःची काळजी नाही करायची, तुमची काळजी करायला तो बसलाय. फक्त तुम्ही हे प्रयत्न करायचं की बा माझ्या हातून तोंडून माझ्याकडून कुणाचंच वाईट नाही झालं पाहिजे किंवा मी कुणाला दुखावलं नाही गेलं पाहिजे, है ना. फक्त एवढाच प्रयत्न करायचा. बाकी तुमच्यासोबत तर बेस्टच होणं आहे हे मी सांगते तुम्हाला, कारण की हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मग आता आहे पुढचा जन्म कसा ठरतो. या सगळ्यानंतर आत्मा जो आहे, आत्मा पुढच्या प्रवासासाठी तयार होतो. पुढचा जन्म हा रँडम नसतो मित्रांनो. आपले तिथे पण सगळं सोल मास्टर असतात, सर्व ॲस्ट्रल मास्टर. जसं आता बघा एखाद्याला जॉब पाहिजे, ठीक आहे, इंटरव्ह्यू द्यायसाठी तो व्यक्ती गेला, है ना. आता खूप चांगला हाय लेवलचा त्याची पोझिशन आहे तिथे. इंटरव्ह्यू द्यायसाठी तो एकटा आहे आणि तिथे बाकीचे HR, सिनियर मॅनेजर, तिथले जे हेड आहेत ते सर्व बसले, ठीक आहे. इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू पास केला आणि त्याच्यानंतर ते ठरवतात मग की आता याला ह्या डिपार्टमेंटमधली ही फील्ड जी आहे, हे जे पोस्ट आहे ती खाली आहे, तिथे पाठवायचं आहे. तशासारखंच आपलं तिथे ना ॲस्ट्रल मास्टरसोबत मीटिंग असते मित्रांनो, ठीक आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपला जन्म ठरत असतो. मग आता पुढचा जन्म रँडम असतो का? तो नसतो. तो आपल्या विचारांवर, आपल्या कर्मांवर आणि आपल्या इच्छांवर आधारित असतो. काही वेळा आपल्या आत्म्याला थोडीशी फ्री विल असते. फ्री विल म्हणजे काय की तुमच्या स्वतःची इच्छा तुम्ही मांडू शकता, ठीक आहे. पण मग तुमचं काय ना, तुमचं आता अगोदरच्या लाईफमध्ये तुम्ही काय कर्मकांड करून आले, किती जणांना दुखवून आले, काय आले, हे तिथे सर्व काही तुम्हाला दाखवल्या जातं आणि त्यानुसार तुमचा पुढचा जन्म तयार होतो. आणि मित्रांनो हेही लक्षात ठेवा, तुम्हाला तिथे काही पनिशमेंट नाही होत. सर्व काही तुम्हाला ठरवावं लागते की तुम्हाला ह्या जन्मात 50% दुःख पाहिजे, 50% सुख पाहिजे, ठीक आहे. एखाद्या आत्म्याला असं वाटतं की मला लवकर मुक्ती पाहिजे किंवा मी लवकर त्या क्षणापर्यंत पोहोचलो पाहिजे, तर काही आत्मा काय करते ना, डिफिकल्ट लाईफ चूज करते. जसं की मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं ना. तर मग त्या डिफिकल्ट जीवन जेव्हा चूज करतो तर त्यावेळेस काय होतं ना, आपल्याला मग त्याचनुसार ते लोक फोर्स नाही करत तिथे की नाही तुम्हाला हेच करावं लागेल, तेच करावं लागेल. तुमच्यावरती सर्व गोष्टी टाकलेल्या असतात की तुम्हाला काय चूज करायचं ते तुम्ही चूज करा, ठीक आहे. तिथे आपल्याला अजून काय शिकायचं आहे, तिथेच आपण जन्म घेतो. मग आता जिथे सर्वात डिफिकल्ट सिच्युएशन असेल ना, तिथे आपण का जन्म घेतो? आपण चूज करतो ना, आपणच जन्म घेतो का की बाबा इथे मी अजून जास्त शिकेल. कारण की आत्म्याला फक्त शिकायचं असतं, ती ऑलरेडी परिपूर्ण असतं, पण तिला इथे येऊन फक्त एक अनुभव घ्यायचा असतो. म्हणून काय होतं ना, ती इथे येऊन शिकते. आणि म्हणूनच काही लोक काय करतात ना, जन्मतःच काय होतात ना, टॅलेंटेड असतात. आपण म्हणतो ना, यार ही लहान मुलं पण कसलं हुशार आहे ना, म्हणजे किती काय यार म्हणजे याला तर शिकवलं नाही कोणी, पण कसलं हुशार आहे. तर ते अगोदरच्या जन्मातलं त्याचे असतात कर्म, त्याचे विचार, है ना, त्या सर्व गोष्टी. आणि म्हणून काही लोकांना काय असतं ना, जास्त स्ट्रगल असतात. म्हणजे हे आपण चूज करतो, म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण ठरवत असतो. मग पुढचा जन्म काही रँडम नसतो, तो आपल्याच विचारांवरती आणि आपल्या कर्मांवरती तो पुढचा जन्म आपण ठरवलेला असतो. आता सर्वात महत्त्वाचं मेसेज काय आहे, जर हे सगळं खरं आहे आणि जर हे सर्व खरं असेल तर एक गोष्ट क्लिअर होते, आपल्याला आयुष्य कसं जगायचं आहे, भीतीने की जागरूकतेने, अवेअरनेसने. तर आपण आता कन्फ्युजनमध्ये जर राहिलो ह्या जन्मामध्ये, तर मृत्यूनंतरचा प्रवाससुद्धा काय होईल ना आपला, सुंदर होईल का? नाही होणार. म्हणून आपल्याला ह्या लाईफमध्ये जर आपण कॉन्शियसनेस, अवेअरनेसने जर राहिलो, तर मृत्यूनंतरचं सुद्धा आपलं जे जीवन आहे ते काय होईल ना, सुंदरच होईल. बघा मित्रांनो, मी माझंच एक सांगते. म्हणजे मी फार लहान असतानाच माझ्या जे काका आहे ते एक्सपायर झाले होते. म्हणजे मला खूप जवळ होते ते आणि फार माझा लाड करायचे. म्हणजे असं समजा की माझ्या वडील जसे आहेत ना, माझ्या वडिलांच्या पेक्षाही मला ते फार जास्त होते. आणि तेव्हापासूनच मला खूप त्यांची आठवण यायची असं तसं. पण जसं बघा इथे यायला मला खूप उशीर लागला ह्या स्पिरिच्युअलिटीमध्ये, ह्या सर्व गोष्टी समजायला. आणि ज्यावेळेस मी आता इथे आली ना, तर तेव्हा मला गोष्टी कळायला लागल्या की नाही, मृत्यू तर आहेच नाही. म्हणजे माझा जो काका आहे तो अजूनही जिवंत आहे सोल लेवलने, ठीक आहे. आणि आता काय होतं ना, आता सध्या मी जेव्हा इथे आली, मला ह्या गोष्टी थोड्या थोड्या समजायला लागल्या, तेव्हा मी त्या काय करते ना, कधी कधी ध्यानात बसून त्या सोलला, त्याच्या पूर्णात मला फक्त प्रेम देते, है ना. म्हणजे लहानपणी असं होतं की कधी तो माझ्या स्वप्नात यायचा तर मला असं वाटायचं की त्याच्यासोबत चाललं जावं. म्हणजे आपल्याला समज नाही राहत ना मित्रांनो, प्रत्येकाच्या सोबत होतं असं आहे ना. म्हणून ना असं होतं. म्हणून कॉन्शियसनेसमध्ये जर आपण राहिलो ना, तर पुढचा जो प्रवास आहे तो सुंदर होतो आपला. म्हणून आता मला ती भीती नाही राहिली.
आता जेव्हाही तो कधी माझ्या स्वप्नात आला माझा काका, तर मी त्याला फक्त सोल लेवलनी एक प्रेमच पाठवते, अदरवाईज काहीच नाही आपण करू शकत मित्रांनो, कोणीच काही करू शकत नाही. आणि तुम्हाला हेही सांगते, इथे आपले आई बाबा बहीण सर्व जण आहेत, पण हे फक्त त्यांचे रोल निभवतात. ठीक आहे, प्रत्येक आत्म्याला शिकायचं आहे म्हणून तो त्याचा रोल निभवते, अदरवाईज कोणीच इथे कुणाचं नाही आहे, हे पण तेवढंच फॅक्ट आहे. ठीक आहे, सर्वजण मृत्यू एकदा झाला किंवा ती आत्मा शरीराच्या बाहेर एकदा निघाली तेव्हा ती समजते की बाबा माझा जो रोल होता, जेवढं निभवायचं होतं, अवेअरनेसनी म्हणा विदाऊट अवेअरनेसनी म्हणा, तेवढं मी निभवलं. ठीक आहे, आता पुढच्या जन्मात बघू, अशा काही गोष्टी असतात. पण रोल इथे प्रत्येकाचे आहे, म्हणून कोणासोबतच जास्त अटॅचमेंट ठेवायची नाही, अवेअरनेस ठेवायचं प्लस अटॅचमेंट ठेवायचे, तेव्हाच तुम्ही काय करू शकता ना, म्हणजे तुमचं जे लाईफ आहे, जे जीवन आहे, ते तुम्हाला सुंदर जगता येईल निष्काळजीपणेने. मग आता सर्वात शेवटी मित्रांनो एकच आहे की मृत्यू हा शेवट आहे का? नाही, तर तो एक ट्रान्झॅक्शन आहे, एक दार आहे, एक दरवाजा आहे, जिथून आत्म्याचा काय होतं ना, पुढच्या प्रवासाला आत्मा निघतो, है ना. आता जोपर्यंत तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं नाही, तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही एंटर करू शकता का? नाही करू शकत. आणि मला एक सांगा, तुमच्यासोबतचे जेही असतात ग्रॅज्युएशनमधले, ते जर मित्रमैत्रिणी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये त्यांनी प्रवेश केला, ॲडमिशन घेतली आणि तुम्ही तिथेच आहात, तर तुमचं मन लागेल का की यार मी शिकलोच नाही नीट, माझं एखादा सब्जेक्ट बॅकच राहिला, मी निघालोच नाही, मी व्यवस्थित क्रॅक केलं नाही, तर तुम्ही काय करणार ना, पूर्ण शिद्दतनी ते ना पूर्णपणे क्रॅक करायचा प्रयत्न करणार. म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला ही ध्यानामधून आपल्याला जेव्हा अवेअरनेस येते ना, तर तेव्हा आपले ध्यानी जे आपले सोल फॅमिली ज्याला आपण म्हणतो, सोल कॉन्ट्रॅक्ट लेवलचे जेही आपले लोक असतात, ते जर आपल्या सोबत आले आणि तेव्हा आपण त्यांच्या थ्रू ध्यानात आलो, ध्यान करतो, आपल्याला माहीत पडतं थोडं थोडं आपल्याबद्दल, तेव्हा आपल्याला काय होतं ना, ते लोक समोर गेले ना, आपण मागे राहिलो, मग आपल्याला वाटतं की यार माझं तर अजून बरंच काही राहिलं आहे शिकायचं आहे ना, माझ्या आत्म्याचं जे काय उद्देश होता किंवा जे काही शिकायचं होतं ते अजून माझं कंप्लीट झालेलं नाही, मग आपण तिथून अजून फास्ट वेमध्ये सुरुवात करतो. म्हणून मित्रांनो माहिती आहे का, ग्रुप मेडिटेशनमध्ये माझ्या गुरूंनी एक म्हणजे फार जोर का दिला आहे. आता आपण ठीक आहे, रोज रोज आपण नाही जाऊ शकत कुठे, ते पण गोष्ट फॅक्ट आहे, पण काय होतं ना, ग्रुप मेडिटेशनमध्ये एक गोष्ट कशी फायद्यात पडते की आता समोरचा जर 2 घंटे ध्यान करतो, एक फॉर एक्झाम्पल, तर आपल्याला वाटते बाबा तो 2 घंटे करतो म्हणजे मी 3 घंटे करतो, ते आपल्या साध्या भाषेत म्हणायचं झालं म्हणजे एक हिरस असतो ना आपल्याला कुठल्याही गोष्टीचा, तो येतो. म्हणून काय होतं ना की फॅमिलीमध्ये पण जर असं कोणी एखादा व्यक्ती असेल ज्याला इंटरेस्ट आहे ह्या सर्व गोष्टीमध्ये, तर त्याला घेऊन बसलं ना, तर आपलं काय होतं ना की अजून आपल्या तिथे प्रगती होत राहते. आणि जेवढं तुम्ही ध्यान कराल तेवढं तुम्हाला क्लिअरिटी येईल, तेवढे तुम्हाला मेसेजेस तुमच्या जीवनामधले क्लिअर येतील. आणि मेसेज तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही, तुम्हाला फक्त ते ॲस्ट्रल मास्टरच सांगू शकतात. त्यांना कसं सांगायचं ते सांगतील. आता तुम्ही माझा व्हिडिओ बघा, तुम्ही यूट्यूबमध्ये 100 व्हिडिओ बघा, कुणाचाही व्हिडिओ बघा, किती बेस्ट अँड बेस्ट व्हिडिओ बघा, तुमचं पर्पज, क्लिअरिटी, तुमचे मेसेजेस तुम्हाला कोणीच सांगणार नाही. इवन ना पंडित सांगेल ना कोणी, तुम्ही एखादं काही गड्यात धारण केलं असेल किंवा हातात एखादी अंगठी घातली असेल, एक शो म्हणून घाला, पण तुमचं क्लिअरिटी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हे मी तुम्हाला सांगते माझ्या जीवनावर. आता तुम्ही म्हणाल तुमच्याच जीवनामध्ये असं झालं, असं तर थोडी ना होईल, किंवा तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला नाही क्लिअरिटी आली म्हणून, कारण की हे माझ्या गुरूंनी सांगितलं की तुमची क्लिअरिटी तुम्हाला ध्यानामुळे येते, अदरवाईज नाही कोणी सांगू शकत, हेही तेवढंच फॅक्ट आहे. ठीक आहे, म्हणून काय होतं ना मित्रांनो की एक दार आहे, जे आहे आपला मृत्यू हा शेवट नाही, तर तो एक दार आहे, तिथून आत्म्याचं काय होतं ना पुढच्या प्रवासाला आत्मा निघते. मग आता एकच प्रश्न आहे की तुम्ही तयार आहात का हा प्रवास समजून घेण्यासाठी? तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो की मी आत्मा आहे. जर तुम्हाला तुमची खरी ओळख जाणून घ्यायची असेल तर नक्की लिहा की बा मी आत्मा आहे. आणि अशाच डीप स्पिरिच्युअल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक जरूर करा, आणि जेही तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला काय वाटतं. म्हणजे मी कारण की प्रत्येकाचे कॉमेंट पर्सनली वाचत असते मित्रांनो, कारण त्याच्यामधून 10 लोक शिकते, मी सुद्धा शिकते, आणि बऱ्याचशा गोष्टी सर्वांना माहीत पडतात. ठीक आहे, तर कॉमेंटमध्ये जेही तुमचं मत आहे ते लिहा. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.